आमच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. दत्तमाला मंत्राचे नित्यपठण केले असता अनेक दिव्य लाभ साधकांना प्राप्त होतात. यातील काही विशेष लाभ कोणते आणि कशा प्रकारे साधकांवर दत्त महाराजांची कृपा होते हे या व्हिडिओमधून जाणून घेऊ. तर दत्तमाला मंत्र हा अत्यंत श्रेष्ठ आणि तीव्र असा मंत्र आहे. या मंत्राच्या पठणाचे अनेक भौतिक, आध्यात्मिक आणि दैवीय लाभ तंत्रशास्त्रांनी सांगितलेले आहेत. खास करून दत्ततंत्रामध्ये तर याबद्दल अनेक प्रकारची माहिती विस्तृत पद्धतीने आली आहे. त्यातील काही प्रमुख लाभ आणि प्रमुख साधना पद्धती आपण जाणून घेऊ. दत्तमाला मंत्रामध्ये अनेक प्रकारची बीजमंत्र येतात. या बीजमंत्राच्या पठणाने साधकांवर दत्त महाराजांबरोबरच अनेक त्या बीजमंत्राच्या देवतांची आपोआपच कृपा होते आणि साधक अनेक प्रकारच्या समस्यांमधून बाहेर येतो. खास करून दत्तमाला मंत्राचे नित्यपाठ केले असता साधकांवरील अनेक प्रकारची अडचणी आणि अनेक प्रकारची येणारी संकटे जी भविष्यातील असतील ती आपल्या आपच नष्ट होतात. अनेक प्रकारचे कुयोग किंवा ग्रहदोषांचा नाश होतो. दत्तमाला मंत्राचे नित्यपठण केले असता साधकांना आपल्या आपच अनेक अशा असाध्य रोगांपासून सुटका मिळते आणि वारंवार आजारी पडणे किंवा मानसिक समस्या ज्या साधकांना असतील त्या संपूर्ण मानसिक समस्यांचा नाश होतो. त्याचप्रमाणे दत्तमाला मंत्राचा नित्यपाठ केल्या असता मंत्रसिद्धी साधकांना स्वतःहून प्राप्त होते. कारण की दत्तमाला मंत्रामध्ये एक प्रकारे म्हटलं तर 12 अशा देवतांचा उल्लेख आहे. त्यामध्ये सरस्वती बीजाचा देखील विशेष पद्धतीने जाप करता येतो. त्या विशेष सरस्वती बीजामुळे साधकांना वाणीसिद्धी आणि मंत्रसिद्धी देखील प्राप्त होते. या मंत्राच्या पठणाचे अजून एक महत्त्वाचे फळ असे आहे की ज्या घरात या मंत्राची नित्य साधना केली जाते, नित्य जाप केला जातो, त्या घरावर कोणतीही तंत्रबाधा, बाहेरील बाधा करणी कार्य करत नाही. अशा साधकांच्यावर कोणीही मागे प्रयोग केला असेल भूतकाळामध्ये किंवा भविष्यात कोणीही प्रयोग करण्याचा प्रयत्न केला त्याचा देखील आपोआपच नाश होतो. जास्त काय बोलायचं तर साधकांनी जर ह्याचा नित्य पाठ केला, या मंत्राला शरण जाऊन साधना केली तर तो साधक स्वतः दत्तात्रय स्वरूप होतो. त्याप्रमाणे अष्टमहासिद्धी, दिव्यदृष्टी अशा अनेक सिद्धी साधकांना या मंत्राच्या साधनेतून प्राप्त होतात. म्हणून साधकांनी या मंत्राचा विशेष पद्धतीने जाप करून साधना केली पाहिजे. आणि ही साधना कशी करावी यामध्ये न्यास, त्याचप्रमाणे दिशा, त्याप्रमाणे माळा यांचे अनेक असे नियम आहेत, विशेष रहस्य आहेत. ते आम्ही तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये जरूर सांगू. तर आजच्या या व्हिडिओला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.